हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत आहात? वेलकम टू आगस्टी करिअर अकॅडमी लातूर. तर आपण आज डिस्कस करणार आहोत प्राण्यांचे वर्गीकरण. प्राण्यांचे वर्गीकरण नेमकं कसे केले जाते, खास करून आमच्या मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही पाठ 6वा सुरू करत आहोत. प्राण्यांचे वर्गीकरण. प्राण्यांचे वर्गीकरण कसे केले जाते, त्याचे वर्गीकरण करत असताना कोणत्या कोणत्या पद्धती आहेत, हे पूर्ण इत्थंभूत माहिती आपण या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. तर लक्ष असू द्या बेटा. प्राण्यांचे वर्गीकरण करत असताना आपल्याला सुरुवातीला प्राण्यांचा वर्गीकरणाचा जो इतिहास आहे हा माहीत असणं गरजेचं आहे. प्राण्यांची वर्गीकरणाची नवीन पद्धती सुद्धा आपल्याला शिकायचं त्या पाठामध्ये, आणि प्राणीसृष्टी काय आहे हे सुद्धा आपल्याला या पाठामध्ये कव्हर करायचं आहे. ठीक आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे. बघा मुलांनो, आज आपण प्राणी वर्गीकरणाकडे वळत आहोत. ठीक आहे, आणि मागील इयत्तामध्ये तुम्ही सजीवांच्या वर्गीकरणाची माहिती घेतलेली आहे. सजीव काय असतात हे आपण मागलच्या इयत्तेमध्ये पाहिले. तसंच आपण सभोवताली आढळणारे सजीव म्हणजे प्रामुख्याने वनस्पती, प्राणी हे होय. आपल्या आजूबाजूला जे काही प्राणी आणि वनस्पती सापडतात त्यांना आपण काय म्हणतो? सजीव म्हणतो. ठीक आहे बेटा, सर्वांना माहितीच आहे. त्यांच्या वर्गीकरणाचे विविध निकषही आपण अभ्यासले आहेत. त्यांचं जे वर्गीकरण आहे त्याचे वेगवेगळे निष्कर्ष सुद्धा आपण बघितले. ठीक आहे, आणि हे सगळे निष्कर्ष खालील आपण या तक्त्यामध्ये मांडलेले आहेत आणि त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. सर्वप्रथम आपण सजीव म्हणजे काय आहे हे आपण बघितलं होतं. यामध्ये आपल्याला आदी केंद्रकी सापडले, तसंच दृश्य केंद्रकी सुद्धा आपल्याला सापडले होते. ठीक आहे, आदी केंद्रकीमध्ये कसल्याही प्रकारचे पेशीमधले जे अवयव आहेत हे अजिबात आपल्याला बघायला मिळाले नव्हते. ठीक आहे, तसंच दृश्य केंद्रिकेमध्ये वेगवेगळे पेशीमधले जे अवयव आहेत हे आपण बघितले. ठीक आहे, आणि ह्या अवयवांच्या आधारे आपण 2 गटामध्ये हे मान्य केलेली होती, जसं की आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. ओके, आणि आदी केंद्रकीमध्ये फक्त एकच सृष्टी येते, त्या सृष्टीचं नाव आहे मोनेरा. सृष्टी मोनेरा. आपण 5 सृष्टीचा अभ्यास केला होता. आपण 5 सृष्टींचा अभ्यास केला होता. त्या सृष्टी आहेत प्रोटिस्टा, दुसरी सृष्टी आहे प्रोटिस्टा, तसंच तिसरे आहे फंगी, कवके. ठीक आहे बेटा, कवक वर्गीय, तसंच वनस्पती वर्गीय. यानंतर आपण प्राणी वर्गीय असे 5 सृष्टींचा अभ्यास केला होता. तर तुम्हाला माहितीच आहे, एकपेशीय आणि बहुपेशीय हे जे आहेत हे प्राणी हे दृश्य केंद्रकी पेशीमध्ये येतात. एकपेशीय आणि बहुपेशीय. एकपेशीय ज्या प्राण्यामध्ये एकच असते पेशी, एकच पेशीपासून तो प्राणी बनलेला आहे. तो सजीव हा एकच पेशीपासून बनलेला आहे. ठीक आहे, आणि तो सजीव एकच पेशीपासून बनलेला असल्यामुळं त्याला आपण म्हणतो एकपेशीय सजीव. बहुपेशीय सजीव कसे असतात? बहुपेशीय सजीव हे आकाराने मोठे असतात. आता त्यामध्ये सुद्धा आपण पेशी असणारे बहुपेशीय सजीव, तसंच पेशी नसणारे बहुपेशीय सजीव हे सगळं आपण डिस्कस केलं होतं. तर यामध्ये पेशी असणारे बहुपेशीय सजीवामध्ये स्वयंपोषी असणाऱ्या जे काही वनस्पती वगैरे आहेत, स्वयंपोषी असणारे जे सजीव आहेत त्यामध्ये येतो वनस्पती वर्गीय मधले सगळे सजीव, वनस्पती वर्गामधले सगळे सजीव.
आणि परपोषीमध्ये असणारे म्हणजे परपोषी काय आहे रे बेटा, तर परपोषी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे असे सजीव जे की आहेत कवक. ठीक आहे, कवक वर्गीय सगळे या स्पेसीज कुठे येतात, कवकामध्ये येतात, जे की दुसऱ्यावर अवलंबून आहेत. स्वयंपोषी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, प्रकाश संश्लेषण द्वारे. लक्षात येत असेल सर्वांना सगळं. तसंच पेशीभित्तिका जे नसणारे प्राणी आहेत हे सजीव हे प्राणी वर्गामध्ये येतात. प्राणी वर्गाला अजिबात कसल्याही प्रकारची पेशीभित्तिका नसते. ठीक आहे, सर्वांना समजत असेल. सजीवांचे वर्गीकरण करत असताना आपण ह्या सगळ्या वर्गीकरण केलेलं होतं, जे की आपण मागलच्या वर्षी सुद्धा आपण हे अभ्यासलं होतं. ठीक आहे, त्याद्वारे आपल्याला वनस्पतींचे वैविध्य समजलेलं आहे. वैविध्य म्हणजे ह्यांचं वेगळं वेगळं काय आहे, वेगळे पण समजलेलं आहे. ठीक आहे, आणि हे वेगळे पण आपण त्या वेगळे पदाच्या आधारेच ह्या प्राणी वर्गाची काय करतोय, वर्गीकरण करत आहोत. तुम्ही तुमच्या सभोवताली विविध प्राणी पाहत असाल. काही प्राणी हे खूप छोटे असतात, तर काही प्राणी हे मोठे असतात. छोटे प्राणी, मोठे प्राणी असं भरपूर सारं आपल्याला काय दिसतंय, वैविध्यपूर्ण ही सजीवसृष्टी दिसते. प्राणी वर्गातही तसंच आहे. छोटे मोठे, आकाराने छोटे, तसंच जमिनीवर राहणारे, पाण्यात राहणारे, सरपटणारे, तसंच पाण्यात पोहणारे किंवा हवेत उडणारे. ठीक आहे, आणि त्यांच्या त्वचेवर खवले सुद्धा असणारे, त्यांच्या शरीरावर पिशे किंवा केस असतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीतही आपल्याला प्रचंड वैविध्य दिसून आले किंवा येते बेटा. प्रचंड वैविध्यपूर्ण आपल्याला दिसून येत आहे प्राणी वर्गातही. कुणाच्या बॉडीवर केस आहेत, कुणाच्या बॉडीवर खवले आहेत, कोण उंच आहे, कोण डुबका आहे, कोण आकाराने मोठा आहे, कोण छोटासा आहे. हे सगळं वैविध्यपूर्ण. कोण जमिनीवर राहतं, कोण पाण्यात राहतं, कोण हवेत उडतं. ह्या सगळे ज्या वैविध्यपूर्ण आहे, वेगवेगळं पण आहे, ह्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, प्राण्यांचं वर्गीकरण करायचं आहे. सोपं आहे ना. आणि बघा, ह्या आधारे प्राण्यांचा अभ्यास आपण करायला लागलो. कधी, ज्यावेळेस मानवाला समजायला लागलं प्राण्यांचं वर्गीकरण कसं करायचं असतं. ठीक आहे, आणि एवढा सगळा अभ्यास करत असताना सध्याच्या म्हणजे नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार शास्त्रज्ञ काय करतात, काही ना काही दरवर्षी काही ना काही माहिती गोळा करतात. बरोबर आहे. त्या माहितीच्या आधारे पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष म्हणजे जवळपास 70 लाख प्रकारच्या प्राण्यांची प्रजाती हे असाव्यात असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. काय आहे, अंदाज आहे. यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणं हे आपल्याला सोपं आहे का रे? यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणं हे आपल्याला सोपं आहे का? हे खरं तर अशक्य आहे. आणि हे अशक्य आपण शक्य कसं करायचं हे आपण या पाठामध्ये शिकतोय. पहा, जर समजा प्राण्यांचे आपण साम्य ओळखले, साम्य म्हणजे सारखेपण ओळखलं, आणि हे सारखेपण ओळखत आपण त्याच्या आधारित गट आणि उपगट तयार करायचे आहेत. जसं की सारखे प्राणी आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा
थोडेसे बदल आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे बदल आहेत. सारखे प्राण्यांचा गट जेव्हा करतो त्यावेळेस त्याच्यामधले जे बदलांचे प्राणी आहेत त्याचा उपगट करावा लागतो आपल्याला. ठीक आहे, समजते ना? तर तशा पद्धतीने प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणे हे खूप सोपे होणार आहे. ज्यावेळेस आपण गट पाडून अभ्यास करतो ना त्यावेळेस खूप सोपं होणार आहे. आता बघा मुलांनो, साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे जे गट आहेत तसंच उपगट आहेत हे तयार करणे म्हणजे काय तर प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने करायचं आहे तर प्राण्यांचे गट किंवा उपगट आपल्याला पाडायचे आहेत. कशाच्या बेसिसवर, कशाच्या आधारावर पाडायचे आहेत तर प्राण्यांचे साम्य आणि त्यांच्यामध्ये असणारा फरक हा लक्षात घेऊन आपल्याला गट आणि उपगट तयार करायचे आहेत. ठीक आहे मुलांनो, तर तुम्हाला आलंच असेल लक्षात. तर सुरुवातीला आपण थोडीशी इतिहास बघूयात. कशाचा इतिहास बघायचा? प्राणी वर्गीकरणाचा इतिहास बघूयात आपण. हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक ग्रीक सायंटिस्ट होता, ग्रीक वैज्ञानिक होता जो की तत्ववेत्ता होता. काय होता? तत्ववेत्ता होता. अरिस्टॉटल हे त्या सायंटिस्टचं नाव होतं, त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं. आणि ह्या अरिस्टॉटलनं पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण केले. अरिस्टॉटल यांनी पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. आपण इतिहास बघतोय बेटा, प्राण्यांच्या वर्गीकरणाचा इतिहास बघतोय आपण. आणि हा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याने शरीराचे आकारमान, आता मला सांगा प्राण्यांचा अभ्यास तर त्याने केला पण कोणते निष्कर्ष लावले, कोणते निष्कर्ष लावले जेणेकरून त्यांना अभ्यास करता आला तेच आपण बघतोय. त्यांच्या शरीराचा आकारमान, त्यांच्या सवयी, प्राण्यांच्या सवयी, त्यांचा अधिवास, त्यांनी राहतात कुठं, यासारख्या मुद्द्यांच्या आधारे त्याने वर्गीकरण केले होते. त्याने वर्गीकरण केले होते. आकारमान, सवयी, त्यांचा अधिवास आणि अशा यांसारखे जे मुद्दे होते ह्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते. ठीक आहे. विज्ञानातील प्रगती नुरूप पुढे संदर्भ बदलत गेले, त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलले. विज्ञान जसं जसं प्रगती करत चाललं पुढे तसं तसं वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलण्यात आले. आणि अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत असं म्हणतात. अरिस्टॉटल यांनी वापरलेली जी पद्धत होती हे कसली पद्धत होती? कृत्रिम पद्धत होती. कसली? कृत्रिम पद्धत होती बेटा, कृत्रिम पद्धत होती. ओके. आणि ह्या कृत्रिम पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस हे वैज्ञानिक आले. तसेच प्लिनी नावाचे, जॉन रे नावाचे, लिनियस नावाचे हे असे 3 किंवा यापेक्षा जास्त सुद्धा वैज्ञानिक आल्यानंतर याने कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला. म्हणजे कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला म्हणजे बेटा जो ग्रीक वैज्ञानिक होता अरिस्टॉटल नावाचा जो ग्रीक वैज्ञानिक होता, तो ग्रीक वैज्ञानिक जेव्हा म्हणत होता की मी जे वापरलेली पद्धत आहे ही कशी पद्धत आहे तर कृत्रिम पद्धत आहे. आणि ह्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून म्हणजे त्याचा आधार घेत कोणीतरी सांगितले ना बेटा अगोदर, कोणीतरी सांगितले अगोदर
त्या पद्धतीचा आधार घेत त्यांनी काय केले, वर्गीकरणाला सुरुवात केली आणि एक कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा याने अवलंब करण्यात आला. ओके, नैसर्गिक पद्धत त्यांनी मांडली. ठीक आहे, नैसर्गिक पद्धतीने जगासमोर घेऊन आले आणि वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत ही सजीवांचे शरीर रचनेविषयी गुणधर्म. आता ही नैसर्गिक पद्धत जी होती ही कशाच्या आधारे घेतली रे, कशाच्या आधारे घेण्यात आली बेटा, तर शरीर रचनेविषयी जे काही गुणधर्म त्याला दिसले, त्यांच्या पेशी कशा होत्या, त्यांचे गुणसूत्र कशा पद्धतीचे होते, जैव रासायनिक गुणधर्म कसे होते, यांसारख्या मुद्द्यावर आधारित त्यांनी वर्गीकरण केले. मग या वर्गीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतो आपण, नैसर्गिक पद्धत. कसली, नैसर्गिक पद्धत. ओके, नैसर्गिक पद्धत. बघा बेटा, नैसर्गिक पद्धत. ओके, नैसर्गिक पद्धत. ठीक आहे. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. याच्यानंतर कालांतराने जसं जसं वर्षानुवर्ष गेले त्यानंतर उत्क्रांतीवाद माहिती आहे तुम्हाला, उत्क्रांतीवादावर आधारित प्रश्न उपस्थित केले गेले. म्हणजे जसं जसं प्राण्यांचं वर्गीकरण करत करत जसा अभ्यास होत गेला तसं तसं हे उत्क्रांतीवाद हा समोर यायला लागला. आणि डॉब्झन्स्की नावाचे जे सायंटिस्ट होते, डॉब्झन्स्की नावाचे जे वैज्ञानिक होते, तसंच मेयर सुद्धा एक वैज्ञानिक होते, ह्यांनी दोघांनी मिळून काय केले, पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. कसल्या, ह्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केले आणि प्राण्यांचे वर्गीकरण केले. आणि अलीकडच्या काळामध्ये कार्ल वुज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. आणि सध्या जर बघितलं सध्याच्या काळामध्ये तर कार्ल वुज नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत, यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण सध्याच्या काळात केलेलं आहे. ठीक आहे. तर हे होती सगळं आपला इतिहास होता. हा आपला सगळा इतिहास होता जो की प्राणी वर्गीकरणावर आधारित होता. आणि प्राणी वर्गीकरण केल्याच्या नंतर आपल्याला काय काय फायदे झाले, तसंच प्राणी वर्गीकरण केल्यामुळे आपल्याला काय काय गोष्टी साध्य झाल्या हे सुद्धा शिकणं गरजेचं आहे. तर बघा, वर्गीकरणाचे फायदे तर तुम्हाला माहिती आहेत. वर्गीकरण केल्यामुळं काय काय झालं बेटा, तर वर्गीकरण केल्यामुळं प्राण्यांचा अभ्यास करणं हे सोयीस्कर होतं. प्राण्यांचा अभ्यास करणं हे सोयीस्कर झालं. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळायला लागली. म्हणजे एखादा गट आहे, त्या प्राण्या कशा आहेत त्या गटामध्ये, सारखे आहेत ना, साम्य असलेले आपण म्हणलं होतं ना. मग हे साम्य असलेल्या प्राण्यांपैकी 4-5 प्राणी जरी आपण घेतला अभ्यास करण्यासाठी तर सगळ्याचं सारखं आहे असं समजूत आपण. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या प्राण्यांविषयी आपल्याला माहिती मिळायला लागली. प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळायला लागली. प्राणी कसं उत्क्रांतीवादामध्ये आले, उत्क्रांती त्यांची झाली. ठीक आहे. प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता सुद्धा येते. प्राण्यांना ओळखणं सुद्धा सोपं झालं. समजा कुत्रा आणि कोल्हा, कुत्र्यामध्ये आणि कोल्ह्यामध्ये तसंच लांडग्यामध्ये काय फरक आहे हे सांगणं आपल्याला सोपं झालं. कशामुळं, तर ह्या गटामध्ये अभ्यास केल्यामुळं, ह्या प्राण्यांच्या वर्गीकरण केल्यामुळं. ठीक आहे. प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते सुद्धा आपल्याला समजायला मदत होते. हा प्राणी कुणाच्या बरोबर साम्य दर्शवतो, त्याचं नातं काय आहे, जसं आपलं आणि अस्वलाचं आहे, आपलं आणि माकडाचं आहे. ठीक आहे. प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होते. प्रत्येक प्राणी हा राहतो कुठं,
कुत्रा कुठं बिळात राहतो का रे? नाही ना. हेच समजायला मदत होते आपल्याला. ठीक आहे. अधिवास तसंच निसर्गातील त्यांचं नेमकं स्थान कुठं आहे हे सुद्धा आपल्याला समजायला मदत होते. प्राण्यांतील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची माहिती आपल्याला मिळत असते. जे काही प्राण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनुकूलता आहे याची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. तर तुम्हाला कळालं, प्राणी वर्गीकरणाचे फायदे सुद्धा बघितले आपण, त्याचा इतिहास बघितला. तर इतिहास समजला असेल सर्वांना, इतिहास समजला असेल. कोणत्याही गोष्टीचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे, तेव्हाच ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे कळत असते. बघा बेटा, आपण सहज म्हणतो एखादा माणूस आपल्याला भांडायला आला, अननोन आहे, आपण काय करतो, काय रे ह्याचं बॅकग्राऊंड, ह्याच्या मागे कोण आहे का? कारण ह्याच्या मागलचा इतिहास आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या माणसाला आपण दावू शकतो. ठीक आहे. असो, प्राणी वर्गीकरणाविषयी पारंपरिक पद्धती आहेत ज्या की आपण आता सध्या अभ्यासत आहोत. आता पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं? ठीक आहे. प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं पारंपरिक पद्धतीनुसार? पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देण्यासाठी एक पृष्ठरज्जू नावाचा एक अवयव आहे, आणि हा अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागामध्ये वर्गीकरण केले जाते. जर समजा पृष्ठरज्जू असेल तर ह्याला दुसऱ्या वर्गामध्ये, पृष्ठरज्जू नसेल तर ह्याला दुसऱ्या गटामध्ये, त्याला दुसऱ्या गटामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने याचं वर्गीकरण केले जाते. तर सुरुवातीला असमपृष्ठरज्जू हे प्राणी आपण बघूया. म्हणजे असमपृष्ठरज्जू म्हणजे पृष्ठरज्जू नसलेला. ठीक आहे. पृष्ठरज्जू नसलेला, असमपृष्ठरज्जू, पृष्ठरज्जू नसलेला. समपृष्ठरज्जू ह्याच्यामध्ये पृष्ठरज्जू आहेत. ओके. समपृष्ठरज्जू ह्याच्यामध्ये पृष्ठरज्जू आहेत. ठीक आहे. कळतं इथंपर्यंत? खूप सोपं, लक्ष द्या फक्त. असमपृष्ठरज्जूमधील प्राणी, जे प्राणी आहेत असमपृष्ठरज्जूमध्ये, या प्राण्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतात. असमपृष्ठरज्जू प्राणी जर ओळखायचे असतील तर खालील वैशिष्ट्ये ज्या कोणत्या प्राण्याला लागू पडतात ते प्राणी सगळे कुठे येतात? असमपृष्ठरज्जूमध्ये येतात. असमपृष्ठरज्जू प्राणी या संघामध्ये येतात. ओके. शरीरामध्ये पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. शरीरामध्ये पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. म्हणजे शरीराला कसल्याही प्रकारचा पृष्ठरज्जू नसतो. ओके. त्याला कसल्याही प्रकारचा आधार त्या शरीराला नसतो. फ्लेक्झिबल असणार आहे. ओके. एकदम फ्लेक्झिबल असणार आहे. फ्लेक्झिबल आहे नाही, आता समजून घ्या. ओके. ग्रसिनीमध्ये कल्ले विदरे नसतात. जे काही ग्रसिनी आहे त्याच्यामध्ये कल्ले विदरे हे नसतात. चेतारज्जू असेल तर युग्मांगी, तसंच भरीव, तसंच अधर बाजूला व्हेंट्रल साईडला असतो. कोण? हा चेतारज्जू म्हणजे नर्व कॉर्ड. ओके. आणि हा कसा असतो तर डॉर्सल आणि व्हेंट्रल मधला बघा फरक काय आहे. डॉर्सल म्हणजे छातीकल्ली बाजू, व्हेंट्रल म्हणजे पाठीकल्ली बाजू. ओके. डॉर्सल म्हणजे छातीकल्ली बाजू. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूला असतो. पृष्ठबाजूला म्हणजे समोर असतो. कुठं असतो? समोर असतो. तो डॉर्सल साइड असं आपण म्हणतो त्याला. असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागलेले आहेत. ते 10 संघ म्हणजे आदिजीवी,
इट इज अ प्रोटोझोआ. रंध्रीय संघातील प्राणी म्हणतो आपण पोरिफेरा. सिलेंटेराटा यालाच आपण निडारिया सुद्धा म्हणतो. सिलेंटेराटा यालाच आपण निडारिया असं सुद्धा म्हणतो. चपट्या कृमी असलेल्या बघा किती झाले बेटा, आदिजीवी 1, रंध्रीय 2, सिलेंटेराटा 3, तसंच चपट्याकृमी 4, निडारिया आणि सिलेंटेराटा एकाच संघावर एकच आहे, ते दोन्हीही एकच असतात. चपट्याकृमी झाल्या किती झाले रे बेटा 4, तसंच गोलकृमी म्हणजे ॲस्केहेलमंथिस 5 झाल्या. वलयी संघातील 6 झाल्या. संधिपाद असलेल्या 7 झाल्या. मृदुकाय असे 8, कंटकचर्मी 9 आणि अर्ध समपृष्ठरज्जू हे 10, असे 10 संघ आपल्याला पाहायला मिळाले. ओके, ह्या 10 संघांचा आपल्याला अभ्यास कुठे कशामध्ये करायचा आहे, असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये करायचा आहे. असमपृष्ठरज्जू प्राणी समजले बेटा तुम्हाला. असमपृष्ठरज्जू ज्या प्राण्यांच्या शरीराला नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. ठीक आहे, नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट बघू आपण. समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये आपल्याला प्राण्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे दिलेली आहेत. समपृष्ठरज्जू प्राणी जेव्हा ओळखतो आपण ते या वैशिष्ट्यानुसार ओळखत असतो. ठीक आहे, आता कोणते कोणते वैशिष्ट्य आहेत. शरीरामध्ये पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड नावाचा आधारक असतो. याच्यामध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. ठीक आहे, म्हणून याला म्हणतो आपण समपृष्ठरज्जू प्राणी. आता समपृष्ठरज्जू प्राणीमध्ये श्वासनासाठी कल्ला विदरे गिल स्लिट्स किंवा फुफ्फुसे असतात. ह्याला श्वासनासाठी, कारण हे पाण्यामध्ये राहतात हे की नाही, श्वसनासाठी गिल स्लिट्स किंवा फुफ्फुसे सुद्धा असतात. ठीक आहे, चेतारज्जू एकच असतो, पोकळ असतो, तसंच शरीराच्या पृष्ठभागाला असतो, पृष्ठबाजूस असतो. हृदय शरीराच्या अधर बाजूमध्ये असते. हृदय कुठं असतो, ह्याचा अधर बाजूमध्ये असतो, वेंट्रल साइडला. पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी किंवा दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठबाजूस असते. तर बघा, ही दोऱ्यासारखी संरचना ही त्या स्नायूंना हे जोडलेली असते. त्याला काहीतरी आधार देण्याचं काम हे करत असतं. ठीक आहे, पुढे पहा. तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत का पहा. सर्व समपृष्ठू प्राण्यांचा पृष्ठरज्जू सर्व समपृष्ठू रज्जू एकच मिनिट बेटा. सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघामध्ये केलेला आहे आणि त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असे ठेवलेले आहे. जसं की समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघामध्ये केलेली आहे. ते 3 उपसंघ म्हणजे युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा तसंच व्हर्टिब्रेटा या 3 उपसंघामध्ये केलेले आहे. आणि व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे 6 वर्गामध्ये व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे 6 वर्गांत वर्गीकरण केलेत. ते 6 वर्ग याप्रमाणे, जसं की चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी. आपण कुठले आहेत, या
सस्तन प्राण्यामधले आहोत. आपण कुठले? या सस्तन प्राण्यामध्ये येतो. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ आपण समपृष्ठरज्जू संघातील प्राणी आहोत. ठीक आहे. तर आपण जे काही आतापर्यंत डिस्कस केलं, आपण जे काही आतापर्यंत अभ्यासलो, त्या अभ्यासाच्या आधारे हा एक तक्ता तयार झालेला आहे. आणि हा तक्ता परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, जे की बोर्ड पेपरला येतो. सुरुवातीला तुम्ही प्राणीसृष्टी बघत असाल बेटा. प्राणीसृष्टी बघत असताना दोन प्रकारे ह्या सृष्टींची उपसृष्टी तयार केली गेली आहे. असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू हे दोन उपसृष्टी तयार झाल्यात. तसंच ह्या समपृष्ठरज्जूमध्ये एक संघ आहे जो की समपृष्ठरज्जूमधला एक संघ आहे जो की समपृष्ठरज्जू नावाचाच आहे. तसंच या उपसृष्टीमध्ये जर असमपृष्ठरज्जू आहे त्याच्यावर 10 संघ तयार केलेले आहेत. 10 संघ तयार केलेले आहेत. आदिजीवी, रंध्रीय, सेलेंट्रेटा, चपटेकृमी, गोलकृमी आहेत ना. आदिजीवी, रंध्रीय, सेलेंट्रेटा, चपटेकृमी, गोलकृमी, वलयी, संधिपाद, मृदकाय आणि कटकचर्मी, अर्धसमपृष्ठरज्जू असे 10 संघांचा अभ्यास या धड्यामध्ये आपल्याला करायचा आहे, या पाठामध्ये आपल्याला करायचा आहे. तसंच संघ समपृष्ठरज्जूमध्ये 3 उपसंघ त्याने तयार केलेत, जसे की इरेकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. महत्त्वाचा म्हणजे व्हर्टिब्रेटा जो आहे, ह्या व्हर्टिब्रेटामध्ये किती वर्ग आहेत रे? तर 6 वर्ग आहेत बघा. 6 वर्ग आहेत. सुरुवातीचा चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप आणि पक्षी, सस्तन. पक्षी आणि सस्तन असे 6 वर्गांचा अभ्यास सुद्धा आपल्याला या पाठामध्ये आपल्याला करावयाचा आहे. तर इथपर्यंत सर्वांना समजले. तर आजचं सेशन हे इथं आपण थांबूयात. राहिलेला जो भाग आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या तासामध्ये हा पूर्ण होईल. सर्वांना लेक्चर आवडलं असेल तर सर्वांनी लाईक करा, कमेंटसुद्धा करा तुम्हाला काही अडचणी असतील तर, जेणेकरून मी नेक्स्ट लेक्चरमध्ये ते तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. तसंच जे विद्यार्थी लाईव्ह नाहीत अशा विद्यार्थी लेक्चरच्या सुरुवातीला पटापट लाईव्ह यायचं आहे, जेणेकरून मला तुमचे ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंटच्या आधारे तुमच्या प्रश्नांचं निराकरण करणं हे मला जमेल. ठीक आहे. तर सर्वांना हा चॅप्टर समजलाय, हा पाठ समजलाय इथपर्यंत. तर बाकीचं जे काय राहिलेलं आहे हे आपण उद्याच्या सेशनमध्ये कंप्लीट करू. ठीक आहे. आपलं यूट्यूबला अचिव्हर्स करिअर अकॅडमी लातूर या नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे. सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. धन्यवाद.